नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शिवा आणि सीताई हे आता वंदनाच्या घरी आलेले असतात. तर दिव्या आता त्यांच्यासाठी स्वयंपाक तयार करते आणि शिवा सीताईसाठी 2 ताटी तयार करून आणते. ते बघून आता सीताई म्हणते की अहो हे सगळं कशाला. तेवढ्यात आता वंदना आणि माई आजी हे सीताईकडे बघतात. माई आजी म्हणतात की असं कसं सीताई, अहो आम्ही तुमच्या घरी आलो होतो तेव्हा तुम्ही नाहीत का, आमचा कसा पाहुणचार केलात. सीताई म्हणते मी फक्त तुम्हाला भेटण्यासाठी आले होते. सीताई म्हणते खरं तर मी माफी मागायला आले होते. वंदना म्हणते की माफी कशासाठी मागायची ती. सीताई म्हणते की आशू आणि शिवाचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं सगळ्यांनाच माहिती, आणि शिवा जरी लग्न करून घरी आली तरी आजपर्यंत मी शिवाचा सून म्हणून स्वीकार केला नव्हता. सीताई म्हणते की अहो तुमच्याशी सुद्धा मी व्यवस्थित वागले नाही. ते सगळं तुम्ही ऐकून घेतलं तरीसुद्धा तुम्ही काहीच विरोध केला नाही. सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या आणि माझ्याकडून खूप चुका झाल्या. या सगळ्या गोष्टींची मला जाणीव झाली. आणि लगेच आता ते ऐकून माई आजी म्हणते की सीताई जाऊ द्या, आता त्या सगळ्या गोष्टी खूप जुन्या झाल्यात आणि गंगेला सुद्धा जाऊन मिळाल्यात. आणि लगेच आता हात जोडतच सीताई म्हणते की काय आहे ना आजी, जे अगोदर घडलं ते तर मी नीट करू शकत नाही, पण माफी तर मागू शकते. आणि शिवा आता सीताईचे हात धरते. तर सीताई म्हणते थांब ग, मागू दे मला माफी. आणि लगेच आता माई आजी म्हणते की माझी पोरगी कळणं ना सीताई खूप कठीण आहे बरं का, पण एकदा का कळली तर समोरच्यांच्या मनात घर करते. ते ऐकतच आता सीताई म्हणते की खरं आहे आजी तुमचं. आणि लगेच आता सीताई म्हणते की पण शिवानी खरंच माझ्या घराला खूप सांभाळून घेतलं आणि मी तिचं साधं कौतुकसुद्धा करू शकले नाही. शिवा म्हणते की सीताई अजून किती कौतुक करणार आहात माझं. आणि त्यानंतर आता वंदना म्हणते बरं जाऊ द्या सीताई, घरी सगळे कसे आहेत आणि भाऊ कसे आहेत. तर आता सीताई म्हणते की त्यांची तब्येत आता बरी आहे. हात जोडतच आता लगेच माई आजी म्हणते की देवा आता यांच्यासोबत दुसरं काहीच घडू देऊ नकोस. सीताई म्हणते की आजी सगळं छान होणार आहे बरं का, कारण आता आमच्या घरात शिवा आहे. माई आजी म्हणते की बरोबर आहे, मग माझी लेक आहे ना आता त्या घरी. आणि माई आजी म्हणते की ही शिवा ना माझ्या कैलासासारखी अगदी बिनधास्त आणि जिगरबाज आहे. अगदी माझ्या कैलासाच्या तालमीतच ती तयार झालेली आहे आणि म्हणूनच ती शिवानीची शिवा झाल्याचे माई आजी बोलते. दिव्याचा आता मोठा जळफळाट होत असतो. आणि सीताई म्हणते खरं आहे, कोणतीही मुलगी आपल्या बापासाठी राजकन्या असते आणि मुलीला अगदी तळहातासारखं जपतात. सीताई म्हणते पण ते करत असताना आपली मुलगी खंबीर निर्भीड होईल याकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं. आणि जे तिच्या वडिलांनी शिवासाठी केलं ना, या जगात मुलीसाठी खंबीर राहणं किती अवघड असतं हे मला माहिती. आणि लगेच आता सीताई म्हणते की पण शिवाचं अस्तित्व जसं आहे तसंच आता देसाईंच्या घरात आता जिवंत राहणार आहे. सीताई म्हणते माझ्या घरात तर लक्ष्मी वास करतेच, पण आता माझ्या घरात दुर्गासुद्धा आली. आणि सीताई प्रेमाने शिवाकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता वंदना म्हणते की बरं बस झालं, आता चला बरं जेवायला, जेवण थंड होऊ राहिलंय. प्रेमाने आता शिवा आणि सीताई जेवायला बसतात. तर पहिला प्रेमाचा घास सीताई आता शिवाला भरवते. ते बघून आता वंदना आणि माई आजीला सगळ्यात मोठा आनंद झालेला असतो. आणि पटकन माई आजी आता डोक्याला हात लावून सीताई आणि शिवाची दृष्ट काढते. तर प्रेमाने सीताईने आता शिवाला भरवलेलं असतं. त्यानंतर आता सीताई चंदनकडे बघते आणि म्हणते चंदन, अरे तू काय करतोय सध्या. चंदन म्हणतो की मी ना. तर लगेच आता शिवा म्हणते की चंदन आता गॅरेजवर असतो. सीताई माहिती आहे का, चंदन आता सगळं गॅरेज सांभाळतो आणि मला काहीच टेन्शन नाही आहे. आणि लगेच आता हसतच सीताई खुश होते आणि म्हणते चंदन तू सुद्धा शिवासारखं प्रामाणिक काम कर बरं का. तर चंदन होकार देतो. इकडे आता शिवा ही पटकन आता एक घास उचलून प्रेमाने सीताईच्या तोंडात घालते. तर सीताईला देखील आता खूप आनंद झालेला असतो. आणि इकडे आता जेवण झाल्यानंतर शिवा आणि सीताई जाण्यासाठी निघतात. बाहेर येताच आता शिवा म्हणते की खरं तर माझ्या पप्पांमुळेच हे सगळं झालं आणि वस्तीतील लोकांना माझ्यावर विश्वास बसला. त्यावेळेस आता सीताई म्हणते खरंच तुझं पप्पांचा मला खूप अभिमान वाटतो आणि जेवढं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे शिवा. आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी तू व्यवस्थित लक्षात ठेवून प्रयत्न करत राहिली शिवा. आणि लगेच आता शिवा म्हणते की मी त्यांच्या सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवते सीताई. आणि लगेच आता प्रेमाने शिवा म्हणते की चला सीताई आता तुम्ही गाडीवर बसा. आणि शिवा गाडी चालू करते. आणि त्यानंतर
त्यानंतर आता लगेच सीताई गाडीवर बसतच आता शिवाला म्हणते की 1 मिनिट शिवा थांब, मी तुझ्यासाठी एक गोष्ट करू शकते. तर शिवा म्हणते काय, आणि पटकन आता तोंडात बोट घालून सीता ही भन्नाट स्टाईलने आता शिट्टी मारते आणि ते ऐकताच आता शिवाच्या सरकलेली असते पायाखालची जमीन. हसतच शिवा पाठीमागे बघते आणि म्हणते की सीताई तुम्ही शिट्टी मारली. हसतच सीताई म्हणते संपलीसुद्धा, आणि प्रेमाने सीताई पुन्हा शिट्टी वाजते. आणि लगेच आता वस्तीतील सगळ्या बायका आता त्यांना बघून खूप कौतुक वाटून हसू लागतात. तर शिवासुद्धा खूप खुश झालेली असते. आणि त्यानंतर सीताई आता डोळ्याला गॉगल लावते आणि त्यानंतर आता शिवा ही घरी येते. आशू आता घरी येताच आता शिवा ही आशूकडे येते आणि म्हणते की अरे मी स्वप्नात आहे की सत्यात माही का मला काहीच कळत नाही. आशू पहिला मला चिमटा काढ, आणि आज खूप डेंजर घडलं आहे. तर आता लगेच आशू आता चिमटा काढतो. तेव्हा आता शिवा म्हणते की अरे अरे बरं झालं, आणि आज सगळ्यांना माफ आहे. आणि लगेच शिवा सांगू लागते की हे बघ, जेव्हा आता सीताई आणि मी घरातून निघाले ना, आणि त्यानंतर आम्ही कसे आता सगळेजण गॅरेजसोबतमध्ये असताना पाना गँगसोबत गप्पा मारल्या, आणि आता सायनल सरसोबत आता तो पिचकारीचा सगळा प्रसंग, आणि जसेच्या तसे आता शिवा ही आशूला सांगते. आणि ते ऐकून आता आशू विचारात पडतो आणि म्हणतो अरे वा क्या बात है. आणि लगेच आता आशू म्हणतो की शिवा अगोदर तू मला चिमटा काढ. तर शिवा हसू लागते आणि म्हणते की तुला सुद्धा विश्वास बसला नाहीये ना आशू. आणि आशू म्हणतो की अगं तू स्वतः बघितलं अनुभवलंय तरी सुद्धा तुझा विश्वास बसेना, मी तर फक्त ऐकलंय, माझा कसा बसेल. आणि लगेच आता शिवा म्हणते की माझासुद्धा विश्वास बसत नाही. आशू म्हणतो की अगं आईने शिट्टी वाजवली, खरंच माझा विश्वास बसत नाही शिवा. आशू म्हणतो की मला अजून शिट्टी येत नाही, आई कशी शिकली. आणि लगेच आता आशू सदिच्छा देश म्हणतो की तुला आणि आईला सदिच्छा, तुमचं हे प्रेम असंच भरभरून राहो आणि वाढत जावो. आणि आता आशू म्हणतो की लग्नाच्या वेळेस ना नवरा मुलीचे आणि मुलाचे कसे 36 गुण जुळतात की नाही ते बघतात ना, तसे सासू आणि सुनाचे सुद्धा 36 गुण बघितले पाहिजे, ते जुळतात की नाही. आणि एवढ्यात आता आशू म्हणतो की बरं शिवा मी आता आवरू का. तर शिवा म्हणते हो हो. आणि आशू आता उठून जाऊ लागताच आता आशूच्या कानावर पुन्हा आता शिट्टी ऐकू येते. इकडे संपदा हॉलमध्ये बसलेली असते. संपदासुद्धा ती शिट्टी ऐकते आणि पुन्हा आता सीताई दुसरी शिट्टी वाजवते. तर ते बघून आशू, शिवा आणि इकडे उर्मिला, लक्ष्मण, कीर्ती आणि सुहास सगळेजण बाहेर येतात. लक्ष्मण म्हणतो की शिट्टी कोणी मारली. उर्मिला म्हणते की संपदा तू शिट्टी मारलीस का. हसतच आता संपदा म्हणते की मला तर शिट्टी जमतच नाही, आणि जमली जर असती तर नक्कीच मी मारली असती. आणि लगेच सगळेजण विचार करू लागतात की मग शिट्टी कोणी मारली. लक्ष्मण म्हणतो मग शिट्टी कोण मारतंय, मला आवाज आला. उर्मिला म्हणते मला सुद्धा आवाज आला. आशू आणि शिवा इकडे हसू लागतात. आणि लगेच आता लक्ष्मण म्हणतो कोणीतरी थट्टा करतंय का. कीर्ती म्हणते की अहो हा सगळा मूर्खपणा आहे, आणि मवाल्यासारखी शिट्टी कोणाला मारता येते हे आपल्या घरात चांगलंच सगळ्यांना माहिती आहे. आणि सगळेजण आता शिवाकडे बघू लागतात. लक्ष्मण म्हणतो की कीर्ती तू काहीही बोलू नकोस, तुला खात्री आहे का शिट्टी तिनेच मारली म्हणून. सुहास म्हणतो की बरोबर ना, कारण मला शिट्टी मारता येत नाही, तुम्हाला मारता येत नाही, कोणालाच मारता येत नाही, मग वाजवणारी दुसरी कोण. आणि लगेच आता शिवा ही हसू लागते. लक्ष्मण म्हणतो की अगं कीर्ती तुला बोलते तरी तू हसतेस. आणि तेवढ्यात पुन्हा सीताई आतून शिट्टी मारते. इकडे आता संपदा म्हणते की शिवा हसू राहिली तरीसुद्धा कीर्तीताई तुला असंच वाटतं का हसत शिवा शिट्टी मारते म्हणून. आणि तेवढ्यात आता सीताई पुन्हा भिंतीच्या आडबाजूने समोर एक शिट्टी वाजवते. आणि आता सगळ्यांसमोर येते. तर उर्मिला म्हणते मला आता कळतंय कोण शिट्टी वाजवतंय. हसतच सीताई म्हणते मी शिट्टी वाजवते कारण आज मी आजच शिट्टी शिकले. ते ऐकून आता कीर्ती म्हणते की आई अगं काय चाललंयस आणि तू काय वागतेस. सीताई म्हणते आशू अरे मी आजच शिट्टी वाजवायला शिकले बरं का, आणि त्याची मी प्रॅक्टिस करीत होती, मला दाखवायचं होतं. आणि लगेच आता सीताई म्हणते चला की जेवायला. आणि सीताई जाऊ लागताच पुन्हा एकदा सीताई शिट्टी मारते. तर सगळेजण हसू लागतात. आणि आता लक्ष्मण आता कीर्तीकडे बघत म्हणतो की अजून सीताई काय काय शिकणार आहे, तोपर्यंत ह्या तर डोक्यालाच हात लावत बसणार आहे. लक्ष्मण म्हणतो की आशू तुला येते का रे शिट्टी. आशू म्हणतो नाही ना. तर लगेच लक्ष्मण म्हणतो मग तू सुद्धा शिकून घे. तर संपदा हसू लागते. आणि इकडे आता दिव्या ही सीताई शिवा सगळेजण जेवून गेल्यानंतर आता सगळ्यांची भांडे घेऊन आता बाहेर घासायला येते. दिव्याला आता जाम राग आलेला असतो. दिव्या म्हणते की सीताई येणार, ती शिवा येणार, आणि घरातले सगळे जेवून ते भांडे कोण घासणार म्हणजे ही दिव्या.
दिव्या म्हणते की आयुष्यात जे करायला नको होतं तेच माझ्या वाट्याला आलंय. आता ही सगळी भांडी घासायची, धुवायची आणि पुन्हा सगळी व्यवस्थित लावायची. आता चंदनला जरी सांगितलं ना तो काही माझं ऐकणार नाही, मलाच आता काहीतरी करावं लागेल असं दिव्या विचार करते. आणि इकडे आता दिव्या एक भयानक प्लान करते आणि लगेच दिव्याचा पाय सटकून ती पडल्याचे नाटक करते, मोठमोठ्याने ओरडू लागते. शेजारची माणसे तिथे येतात तर पटकन वंदना आणि चंदनसुद्धा तिथे येतात. चंदन आता दिव्याला सावरू लागतो आणि लगेच वंदना म्हणते की लागलं का? तर आता दिव्या म्हणते की लागलं का म्हणून काय विचारला? पाय मुरगळला माझा, दिवसभर राबराब राबते मी, काम करते आणि ते सुद्धा कळत नाही का? चंदन म्हणतो की चल दिव्या उठ. तर दिव्या म्हणते की नको नको मला भांडी घासायची. वंदना म्हणते थांब अगं दिव्या, मी घासते ना भांडी. दिव्या म्हणते की पण भांडी खूप 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 आहेत ना. वंदना म्हणते की त्याचा विचार तू नको करूस, तू आराम कर. आणि चंदन आता दिव्याला धरून आतमध्ये घेऊन जातो. इकडे आता देसाईंच्या घरी उर्मिला, सीताई आणि शिवा तिघेही किचनमध्ये आलेले असतात. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की हे बघा आज काय स्वयंपाक करायचा तुमच्या आवडीचा मला सांगा, मी करते. तर सीताई म्हणते की अजिबात नाही, आज उर्मिला आणि मी स्वयंपाक करणार, तू फक्त सांगायचं आणि आम्ही करायचं. सीताई म्हणते शिवा तू सगळ्यांचा विचार करते आणि तुझ्या आवडीनिवडीचा आज आम्ही विचार केला तर तुला एवढा काय प्रॉब्लेम आहे सांग ना. उर्मिला म्हणते सांग तुझ्या आवडीचा आज आम्ही स्वयंपाक करतोय. सीताई म्हणते की बेत अगदी झणझणीत असला पाहिजे बरं का. सीताई म्हणते की तू फक्त बेत सांग, आम्ही करायला घेतो. आणि त्यानंतर आता विचार करत शिवा म्हणते की आपण पिठलं भाकरीचा बेत करूयात आणि मस्तपैकी ठेचा बनवूयात. सीताई उर्मिला म्हणते की चालेल आणि सगळेजण आता स्वयंपाकाला लागतात. आणि पटकन आता उर्मिलाने आता पीठ मळून बाजरीच्या भाकरी केलेल्या असतात. तर आता शिवानी वांगी भाजलेली असते, सीताई त्यांना मदत करत असते. आणि आता सगळे पदार्थ बनवून उर्मिला, सीताई आणि शिवानी बाहेर आणलेले असतात. डायनिंग टेबल बाजूला ठेवलेला असतो, सतरंज्या अंतरलेल्या असतात आणि त्या सगळ्या स्वयंपाक आता खाली ठेवता संपदा आणि लक्ष्मण तिथे येतो आणि त्यांच्याकडे बघत म्हणतो की हे तुम्ही काय करताय? बहुतेक डायनिंग टेबल तिकडे आहे, हे तुम्ही विसरलात. उर्मिला म्हणते तसं काहीच नाहीये, आज सगळ्यांनी थोडंसं वेगळं करून असंच जेवायचं. तेवढ्यात पाठीमागून कीर्ती आणि सुहास ते देखील तिथे येतात. आणि ते ऐकून आता कीर्ती म्हणते काय खाली जेवायला बसायचं? सीताई म्हणते हो, खाली जेवायला बसलं तर अन्नाचं पचन उत्तम होतं. आणि सीताई म्हणते की आपण किती दिवसापासून असं खाली बसून जेवलो नाही. लक्ष्मण म्हणतो की अगदी बरोबर. सीताई म्हणते तेच खरं आहे आणि पूर्वी आम्ही सुद्धा असं खाली बसूनच जेवायचो. कीर्ती म्हणते हे बघा तुम्हाला जर खाली बसायचं ना जेवायला तुम्ही बसू शकता, पण इतर लोकांना तुम्ही त्या बसण्याचा आग्रह करू नका, कारण मी जेवायला खाली बसणारच नाहीये. आणि ते ऐकताच मात्र सीताई आणि शिवाला मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता ते ऐकून सीताईला राग येतो. सीताई म्हणते की कीर्ती हे अजिबात चालणार नाही. आणि सीताई आता कीर्तीची चांगलीच धुलाई करते. तेव्हा आता कीर्तीला राग आलेला असतो आणि कीर्ती म्हणते की आता आपल्याला या घरातून जायचे दिवस आलेले आहे सुहास, आणि जाण्याच्या अगोदर काहीही करून आपल्याला आता शिवाचा कायमचा निकाल लावायचा आहे. सुहास म्हणतो कायमचा निकाल लावायचा म्हणजे? तर आता कीर्ती म्हणते की म्हणजे शिवाला कायमचं संपवायचं. आणि लगेच आता कीर्तीने भयानक प्लान केलेला असतो. इकडे शिवा आता किचनमध्ये आता पुन्हा स्वयंपाक करत असते. तर त्याच वेळेस आता फ्रीज उघडून शिवा आता एक गोष्ट फ्रीजमधून घेते. तर तेवढ्यात आता गॅसवर आता कुकर ठेवलेलं असतं आणि ते कुकर आता हलू लागतं. कुकरच्या वाफा निघू लागतात, पण कुकर काही शिट्टी देत नसतं आणि कुकरची शिट्टी आता बंद पडलेली असते आणि त्यामध्ये आता खूप वाफा साठलेल्या असतात आणि ते कुकर हलत असल्याचे आता शिवाच्या लक्षात येते. आणि त्याच वेळेस आता मोठा स्फोट होतो आणि तो स्फोट आता बाहेर बसलेल्या सगळ्यांना ऐकू जातो. पटकन आता तो आवाज ऐकून सगळेजण कानाला हात लावतात आणि पटकन आता आशू शिवा असे म्हणत सगळेजण किचनमध्ये धाव घेतात. तर आता कुकरचा स्फोट झालेला असतो आणि सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असतात आणि सगळेजण आता इकडे तिकडे बघू लागतात. तर आशू समोर आलेली असते ते शिवाचे भयानक सत्य. तर आता कीर्तीने शिवाला मारण्याचा केलेला प्लान आता शिवा कसे उलथून पाडते आणि आता भयानक सत्य आता देसाईंसमोर आणून कीर्तीला कसा आता शिवा बाहेरचा रस्ता दाखवते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक